झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे, ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ, कापिजे कळिकाळ तया भेने, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, नामामृत सार मुखा माझी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे, पांडुरंगा करू प्रथम नमन, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोजति जस्पुर दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजऊ चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, विठ्ठला 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 झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे। प्रस्तुत चिंतना करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य श्री संत तुकोबारायांचा 4 चरणाचा हा अभंग असून या अभंगातून तुकोबाराय भगवान विष्णूंचे दास कसे आहेत ते सांगतायत। विठ्ठला 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 चिंतनाकडे ओळण्यापूर्वी सज्जन हो परिहार। अनेक वर्षाच्या परंपरेनं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भगवान श्री दत्तात्रय प्रभूंच्या दरबारातील सेवा। याही वर्षी ग्रामस्थ मंडळी अगदी उत्साहाने निष्ठेतून भावनेतून हा सोहळा साजरा करत आहेत।
या वर्षीच्या सप्ताहातील आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थ मंडळींच्या प्रेमातून माझ्याकडे आलेली आहे। या सेवेकरता उपस्थित सर्व ग्रामस्थ भजनी मंडळी, बाहेरगावून आलेली उपस्थित भजनी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी, हार्मोनियम वादक, चौकदार आणि या ठिकाणी ब्रह्मस्वरूप असणारे सर्व भगवत श्रोते, सर्वांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करून माझ्या चिंतनाकडे वळतो। विठ्ठल विठ्ठल चिंतनाकरता घेतलेला अभंग श्री तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबाराय भगवान विष्णूचे दास कसे आहेत ते सांगतायत। विष्णुदास म्हणतात कुणाला, विष्णुदास शब्दाची व्याख्या काय होते हे प्रथमतः श्रवण करणं गरजेचं आहे, हे कळणं गरजेचं आहे। कुणाला म्हणतात विष्णुदास? भगवान विष्णूंची सेवा करणारे सेवक म्हणजे विष्णुदास। आणि थोडंसं वेगळ्या भाषेत सांगायचं झालं, भगवान विष्णूंशी संबंधित जे जन ते सर्व विष्णुदासच आहेत। विठ्ठल विठ्ठल मग ते विष्णुदास कसे आहेत? एका ठिकाणी तुकोबारायांचीच भाषा आहे। तुकोबाराय सांगतात की देवाचे दास कसे आहेत? हरि तैसे हरीचे दास, हरि तैसे हरीचे दास,
तया नाही मोह माया चिंता आस, होनी राहती उदास बळकट कास भक्तीची. तुकोबाराय म्हणतात देवाचे दास कसे आहेत? हरी तैसे हरीचे दास. तुकोबाराय म्हणतात जसा देव आहे तसेच देवाचे दास आहेत. काही सुद्धा अंतर नाही, काही फरक नाही, काही बदल नाही. जसा देव तसेच देवाचे दास आहेत. कसलाच भेद नाही म्हणतात तुकोबाराय. म्हणजे आता इथं अनेक एक थोडासा प्रश्न निर्माण झाला. देवाचे दास कसे आहेत ते आपल्याला पाहिजेत, पण तुकोबाराय म्हणतात जसा देव आहे तसे देवाचे दास आहेत. मग अगोदर देव कसा आहे ते अगोदर चिंतन करावं लागेल आणि मग कळेल भगवत भक्त असे आहेत. विठ्ठल विठ्ठल देव कसा आहे? देव कसा आहे? आमचे गुरुजी उत्तर देतात ज्याला जसा पाहिजे तसा आहे. देव कसा आहे? ज्याला जसा पाहिजे देव तसा आहे. आपण ठरवायचं देव आपल्याला कसा पाहिजे. चिंतन केलं स्पष्ट सांगितलंय रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तू ही रघुराया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा नहोता काळा गोरा खुजाना ठेंगना स्वरूप सुंदर ना आंधळा देखना. स्पष्ट भाषा संतांची. देव कसा आहे म्हणूनच उत्तर दिलं ज्याला जसा पाहिजे तसा आहे. अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुना मी कसा आहे? ये यथा तम तथा. भगवान कृष्ण परमात्म्याची भाषा आहे ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम् मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हे पार्थ मनुष्या सर्वशः. अर्जुना सर्वांसाठी एकच नियम आहे, नियमात बदल नाही. काय नियम आहे? तैसाच मी खरा तुम्हाला तैसाच मी खरा तुम्हाला
ज्याचा जसा भाव असेल माझ्या ठाई तैसाच मी खरा तुम्हा लागी. ज्याचा जसा भाव तसा देव. म्हणूनच म्हणायचे जसा भाव तसा देव. तसा देव. हो, देव असा तसा कसाच नाही. ज्याची त्याची भावना ठरवणार आहे देव त्याच्या करता कसा आहे. विठ्ठल विठ्ठल संत महापुरुषांनी त्या भगवान परमात्म्याचं सतत चिंतन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला. चिंतनाचा परिणामच आहे चिंतने चिंतने तद्रूपता. तद्रूपता. जीव तद्रूप होतो. आणि म्हणून देव आणि संत या दोघांमध्ये कसलाच भेद शिल्लक राहिला नाही. का? संत महापुरुषांनी भगवान परमात्म्याचं चिंतन केलं आणि चिंतने चिंतने ते तद्रूप झाले. ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटे काया. मनात पालट होईल याच्यात काहीच नवल नाही. महाराजांचे शब्द आहेत काया पालट होतो म्हणते महाराज. काय काया? मनात बदल नाही होत नुसता. काया म्हणजे शरीर. काया पालट होतो चिंतनानं. भगवान परमात्म्याच्या चिंतनानं मनासहित पालटे काया. हो. आणि अष्टांग योगातली जी साधना आहे जिला ध्यान असं म्हणतात त्या ध्यान नावाच्या साधनेत फार मोठी शक्ती आहे. फार मोठं सामर्थ्य आहे. हो. म्हणून ध्यान शब्दाची व्याख्या करत असताना योग दर्शनकारांनी व्याख्या केली आहे. योग शब्दाची व्याख्या करतात योग दर्शनकार योग चित्त वृत्ती निरोधा. निश्चित रूपानं चित्त वृत्तीला रोखून ठेवण्याचं काम जे करतं त्याचं नाव योग. आणि ध्यान शब्दाची व्याख्या करत असताना योग दर्शनकारांनी व्याख्या केली आहे ध्येयते अनेन यत् तत् ध्यानम. ध्येयभूत वस्तूचं चिंतन केल्यानंतर जे साधन तद्रूपता प्राप्त करून देतं त्याचं नाव आहे ध्यान. संत महापुरुषांनी शुद्ध भावनेतून परमात्म्याला आर्त हाक मारली. त्याचा परिणाम असा झाला भेदच राहिला नाही. भेद नाही देवा तया. देवात आणि संतामध्ये भेद राहिला नाही. म्हणून देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. बघा जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे गान्नी. सगळ्यांनाच माहिती आहे. मी तर म्हणतो गान्नीचा प्रसाद घेतला नाही असा माणूस ओळखून सुद्धा सापडायचा नाही. 1% जर काढली तर गान्नीचा प्रसाद सगळ्यांनीच घेतलाय. कसं वाटतंय? ज्यानं घेतलंय त्यालाच विचारा कसं वाटतंय ते. त्या गान्नीची एक सख्खी मोठी बहीण आहे बघा. तुम्हाला माहिती का नाही मला माहित नाही. गान्नीची एक सख्खी मोठी बहीण आहे. तिला आपल्या भागात कुंभारीण म्हणतात. कुंभारीण म्हणते तिला. आणि ती कुंभारीण काय करते बघा तुतीच्या पानावरच्या आईला उचलून घेऊन आपल्या घरट्यात आणून ठेवते. घरट्यात आणून ठेवल्यानंतर दाराजवळ राखण बसते. कोण? कुंभारीण. जेवढे जेवढे लहान सहान कीटक आहेत त्या कीटकामध्ये जास्त चंचलता दिसून येते. अति चंचल. एका जागेवर जास्त वेळ थांबत नाही. अजिबात थांबत नाही. ते लगेच पुढं सरकणार. अति चंचलता. ते आळी घरट्यात नेऊन ठेवल्यानंतर आळी जास्त वेळ घरट्यात थांबत नाही. घरातून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात
आणि जेव्हा ती आळी त्या घरट्याच्या बाहेर तोंड काढते, दारात बसलेली कुंभारीन त्या आळीला ठणका मारते. आता सांगा, आळीचं तेवढं कोमल अंग आणि ठणका कुंभारणीचा, कसं वाटत असेल त्या आळीला? अहो कसं काय तरपड 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 करते ती आळी. घरट्यात जातीन तरपड 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 करते. काही वेळानं ती आग शांत होते. आग शांत झाली की पुन्हा ती आळी घरट्याच्या बाहेर जाण्याच्या प्रयत्नात दारात राखण बसलेली कुंभारीन पुन्हा त्या आळीला ठणका मारते. पुन्हा आळी घरट्यात जाते, पुन्हा तरपड 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 करते. आग शांत झाली की पुन्हा बाहेर जाण्याच्या प्रयत्नात आणि पुन्हा दारात बसलेली कुंभारीन पुन्हा ठणका मारते. असं बरोबर 11:30 पर्यंत होत आहे. कीर्तनाचा टाइम सांगावे, 11:30 पर्यंत तरपड तरपड तरपड. आळीच्या पक्क लक्षात राहतंय, मी बाहेर चालले की दारात बसलेली कुंभारीन मला ठणका मारते. आळीच खरी ती, पण सारखं त्या कुंभारणीचं ध्यान करते. आळीच आहे ती, पण सारखं कुंभारणीचं ध्यान करते. सारखं त्या कुंभारणीच्या ध्यानाचा परिणाम असा होतो, त्या आळीला पंख फुटतात. नुसते पंख फुटत नाहीत, बरोबर कुंभारणीसारखं स्वरूप प्राप्त होते. बघा, तुकोबारायांनी हे उदाहरण टिपूनच ठेवलं महाराज. सुख म्हणे आळी आता ती वेगळी राहतच नाही म्हणले, बरोबर कुंभारणी सारखी झाली. महाराज म्हणतात ना, भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होई जे. भ्रमरीचं ध्यान केलं की भ्रमरीच स्वरूप प्राप्त होतं. आळीनं कुंभारणीचं ध्यान केलं, तिला कुंभारणी सारखंच स्वरूप प्राप्त झालं. संत महात्म्यांनी सतत भगवान परमात्म्याचं ध्यान केलं आणि संत महात्मे भगवत रूप झाले. म्हणजे ध्यानाचे परिणाम, चिंतनाचे परिणाम चिंतनाच्या विषयावर अवलंबून आहेत. चिंतनाचा विषय काय आहे याच्यावर त्याचे परिणाम अवलंबून आहेत. व्यवहारात माणसाला सुख पाहिजे, सुख प्राप्त करण्याकरता सुखाचं ध्यान करावं लागतं. दुःखाचं ध्यान करून सुख मिळत नाही. आणि मग पाहिजे सुख, आणि आपल्या ध्यानात काय आहे रोज? दुःख. आपल्या ध्यानात रोज काय आहे? पळपाटण, बेलन, ती रॅकन, गॅसची टाकी, हरभरण, ज्वारीन, गहू, आहे का नाही? म्हणजे आपल्या ध्यानाचा विषय आहे संसार, आणि संसाराचा स्वभाव आहे दुःख देत राहणं. मिळेल का सुख? सतत दुःखाचं ध्यान केल्याचा परिणाम दुःखच पदरात. सुख प्राप्तीची इच्छा आहे, मग ध्यानाचा विषय सुखच असला पाहिजे. सुख म्हणजेच भक्ती, सुख म्हणजेच देव. सुख शब्दाची दुसरी तिसरी व्याख्या शास्त्रकारांनी केलेली नाही. देव म्हणजेच सुख. ज्याला सुख पाहिजे त्यानं परमात्म्याचं चिंतन करणं गरजेचं आहे, तरच चिंतने चिंतरे. आणि म्हणूनच भाषा संतांची तेने विन जीवा सुख नाही, ही अनुभवातली भाषा आहे. संत महापुरुषांनी त्या सुखाचं चिंतन केलं आणि स्वतः सुखरूप झाले, म्हणजेच भगवत रूप झाले. देव आणि संतांमध्ये कसलंच अंतर शिल्लक राहिलं नाही.
भेद नाही देवा तया, कसलंच अंतर राहिलं नाही. फक्त ऐका, एक देवाचं विशेष आहे. देव आणि संत यांच्यामध्ये कसलाच भेद नाही. देवाचं एक विशेष आहे. काय विशेष आहे? भगवान परमात्मा सर्व स्तरातील कर्म करतो. नवे नवे देवानं सर्व स्तरातील कर्म केलं, पण ते कर्म कुठंच अंगाला लागू दिलं नाही. कर्म सर्व स्तरातील केलं, पण अंगाला लागू दिलं नाही. आता खरं खरं सांगा, चोरी करणं चांगलं की वाईट? निषिद्ध आहे, निषिद्ध आहे. चौर्य कर्म करणं निषिद्ध आहे. मग देवानं चोरी केली का नाही? देवानं चोरी केली असं म्हणण्यापेक्षा सत्याची सांगतात चोरीच्या कीर्तनावर. करायच्या कीर्तनात देवाच्या लीला मांडत असताना देवानं चौर्य कर्म केलेलं त्याचं चिंतन मांडावं लागतं, करावं लागतं. आणि चोरी करणं तर निषिद्ध आहे. देवानं चौर्य कर्म केलं, पण अंगाला कुठंच काही लागू दिलं? अजिबात लागू दिलं नाही महाराज. एवढं मोठं महाभारत घडलं. महाभारताचा खरा सूत्रधार कोण याचा जर शोध घेतला, काही जर म्हणते ते शकुनीमुळे घडलं. महाभारत घडवणं शकुनी सारख्या डाबड्या डुबड्याचं काम नव्हतं, नाही. महाभारताचा खरा सूत्रधार जर कोण असेल तर परमात्मा आहे. पण कुणीच देवाकडे बोट दाखवीत नाही. ऐका, हे सुद्धा थोडं अलीकडेच आहे. माझा अधिकार नाही, पण कळण्यासाठी बोलतो. व्यभिचारासारखं निंदनीय कर्म, निषिद्ध असं कर्म असताना सुद्धा धन्यतेला पात्र झालं ते कर्म. तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. धन्यतेला निषिद्ध कर्म पात्र व्हावं. कारण काय? भगवान परमात्मा सर्व स्तरातील कर्म करतो, पण ते कर्म देवानं कुठंच अंगाला लागू दिलेलं नाही. बघा, तुकोबा यांचीच भाषा आहे. ब्रह्म न लिंपे त्या कर्मे, कर्मा अकर्मा वेगळे. ब्रह्म त्या कर्मामध्ये लुप्त होऊन राहत नाही, वेगळं राहत. परमात्मा बाजूला वेगळे पडले, अजिबात कर्म कसलंच अंगाला लागू दिलं नाही. ज्याप्रमाणे भगवान परमात्मा सर्व स्तरातील कर्म करून सुद्धा आपल्या अंगाला लागू देत नाहीत, त्याचप्रमाणे संत सुद्धा पाप पुण्य अंगी नातळे त्या पाप पुण्य अंगी
विशेषता ऐका. तशीच एक संत महात्म्यांकडे सुद्धा विशेषता. देव अंगाला कुठलंच कर्म लागू देत नाही, तद्वत संत सुद्धा अंगाला पापही लागू देत नाहीत आणि अंगाला पुण्यही लागू देत नाहीत. पाप पुण्य अंगी नातळे त्या. आता थोडस तुकोबारायांची ही भाषा कदाचित विचार करायला लावणारी भाषा आहे. म्हणजे अंगाला पाप लागू द्यायचं नाही हे ठीक आहे, पण महाराज म्हणतात आम्ही अंगाला पुण्य सुद्धा लागू देत नाहीत. पुण्य जर अंगाला लागूच द्यायचं नाही, याकडे एवढा सगळा खटाटोप कशासाठी? काय पुण्य जर अंगाला लागूच द्यायचं नाही महाराज, सोपतीन पंक्तीन काकडा काय कीर्तन भजन दिंडी अन्नदान ज्ञानदान एवढ्या गारव्याचं, इथं गारव्यात येऊन बसायचं कीर्तन ऐकायचं, हे सगळं कशासाठी? जर पुण्य अंगाला लागूच द्यायचं नाही मग कशासाठी एवढा खटाटोप? मग घरीच बसलेलं बरं. आणि बघा ज्ञानोबर आहे तर काय म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. श्री ज्ञानोबा म्हणतात मुखाने भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर काय मिळतं? पुण्य मिळतं. पुण्याची गणना, त्याची गणनाच करता येत नाही एवढं पुण्य मिळतंय. त्याचा आणखी एक अर्थ आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कोण त्याला मोजीत बसले गेले का लक्षात? दोन अर्थ. एक, पुण्याची गणना कोण करी, गणनाच करता येणार नाही एवढं पुण्य. आणि दुसरा अर्थ, कोण मजा आले त्याला. दोन अर्थ. पण सुरुवातीला मात्र पुण्याची गणना कोण करी आणि चिंतन करून करून पिकल्यावर, पुन्हा पिकल्यावर कोण मोजीत बसलाय त्याला, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे भक्ती साधना करत असताना जे जे काही आपण करतो त्यापासून जे मिळतंय त्याचं नाव काय आहे? पुण्य. हरिपाठ म्हणा काय मिळतंय? पुण्य मिळते. नुसतं बसून कीर्तन ऐका काय मिळते? ऐकू बी नका, इथं बसून नुसत्या डोकल्या खावा काय मिळते? म्हणजे कीर्तनात बसल्यावर डोकल्या बी खाल्ल्या तर पुण्यच मिळते बरं का. काहीच मिळत नाही असं विचार करू नका. हा, घरी बसून डोकल्या हाणल्यावर मग पुण्य मिळत नाही. पण कीर्तनात येऊन बसा डोकल्या बी हाना पुण्यच मिळतंय. विठ्ठल 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 विठ्ठल
मग सर्व हे काही खटाटोप करण्याचं प्रयोजन जर काय असेल तर पुण्याची प्राप्ती. संतांनी सांगितलंय, शास्त्रकारांनी सांगितलंय, शुद्ध पुण्य त्या कोटीतलं जमा झालं की मग जगाचा मालक कृपा करतो. देव भेटणं म्हणा, संत भेटणं म्हणा, हे सगळं कशावर होतंय? पुण्यावरच होतंय. पुण्य असल्याशिवाय संताचं दर्शन, संतांची भेट, देवाचं दर्शन, देवाची भेट या गोष्टी घडत नाहीत. माझं पदरचं वाक्य नाही बघा. नाथ महाराजांची भाषा आहे, निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाहिजे पाठोवाटी तै होय भेटी हरिप्रियाची. तरच संतांची भेट होईल म्हणले. अनंत पुण्य कोट्यानुकोटी. पुण्य बघा, पुण्याचं महत्व किती आहे. पुण्याचं नाही बरं का, म्हणजे झोपीच्या बरात वेगळंच काय म्हणतो. रात्री महाराजांनी पुण्याचं महत्व सांगितलं, असं होऊन येऊ द्या. पुण्य, पुण्य देवाची भेट सुद्धा पुण्याशिवाय नाही. भेट लांब राहिली, नुसती देवाविषयीची आवड सुद्धा पुण्याशिवाय नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणूनच विठ्ठली आवडी. नुसती देवाची आवड सुद्धा पुण्याशिवाय नाही. पाठीमागलं सुकृत म्हणजे पुण्याची शिदोरी लागतेच. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबा म्हणतात, पुण्यात्मक पापे पापात्मक पापे नरका जाईजे, पुण्यात्मक पापे स्वर्गा येईजे, आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य असलं की देवच कृपा करतो. एवढं महाराज पुण्याची महती आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, आम्ही अंगाला पाप बी लागू देत नाहीत आणि पुण्य बी लागू देत नाहीत. पाप पुण्यांगी नातळे त्या. पाप वाईट आहे महाराज, पापाचा त्याग करणं ठीक आहे, साहजिक आहे. पण पुण्यानं काय वाईट केलंय म्हणले, पुण्य का तुम्ही अंगाला लागू देत नाही? महाराज म्हणले कसं आहे, ऐक म्हणले तुला सांगतो. पुण्य का अंगाला लागू द्यायचं नाही, का लागू देत नाहीत आम्ही? दिवशी तुकोबाराय रस्त्याने चालले होते. पाप आणि पुण्याच्यासाठी सांगावे बरं का. थोडस वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर चांगलं एक चांगलं आहे आणि एक वाईट आहे. पाप कसं आहे, वाईट आहे, आणि पुण्य चांगलं आहे. तुकोबाराय रस्त्याने चालले होते. आणि मग चांगल्याची वाईटाची रस्त्यात भेट झाली, अशी समोरासमोर. ती तिकडून येईल आणि ही इकडून चाललंय. दोघांची भेट समोरासमोर रस्त्यात झाली, कधीच होत नव्हती, झाली. आता चांगल्याचं आणि वाईटाचं 1-2 दिवसाचं वैर आहे का? त्याला एक शब्द आहे बघा आपल्याकडे, हाडवैर म्हणतात त्याला. कवापासूनच त्या दोघांचं वैर आहे कुणास ठाऊक, आणि पुढे बी कधी मिटेल म्हणून काही सांगता येत. जन्मजात हाडवैर आहे दोघांचं. कुणाचं कुणाचं? चांगल्याचं आणि वाईटाचं. आणि झाली दोघांची भेट रस्त्यात. वाईट चांगल्याकडं असे मोठे मोठे डोळे करून बघायला, डोळे वटारून म्हणतात की, डोळे वटारून बघायला. पुण्यानं मग आपलं भीतीपोटी कधी खाली बघायचं, कधी वरी बघायचं, कधी खाली बघायचं, वरी बघायचं. काहीच बोललं नाही कोणी. कोण चांगलं जी होतं ते काहीच बोललं नाही, गप्प बसलं. वाईट डोळे वटा करून असं एकटक नजरेनं बघायला होतं चांगल्याकडं. कुणीच काही म्हणेना. शेवटी ते वाईट बोललं. काय म्हणलं वाईट? वाईट म्हणलं, आम्ही सगळ्या जगाचा वाईटपणा आमच्या डोक्यावर घेतलाय म्हणून जग तुम्हाला चांगलं म्हणतंय. ऐकायला का? वाईट म्हणलं चांगल्याला, आम्ही सगळ्या जगाचा वाईटपणा आमच्या डोक्यावर घेतलाय म्हणून जग तुम्हाला चांगलं म्हणतंय. खरंय का खोटंही? म्हणजे
अगदी एका वाक्यात चांगल्याचं चांगलेपण हे वाईटावर अवलंबून आहे. जगात वाईटच नसतं तर चांगल्याला डिमांडच आलं नसतं. विठ्ठल विठ्ठल चांगल्याचं चांगलेपण वाईटावर अवलंबून आहे. उग कल्पना करा, कल्पना करा, नुसती कल्पना करा. रावणच नसता तर रामाचं महत्व. कल्पना करा बरं का, रावणच नसता तर देवाला एवढा खटाटोप करायची गरज पडली नसती. कंसच नसता तर म्हणजे त्या रावणाचे उपकार आहेत त्यानं आपल्याला राम प्रभू दाखविले. त्या कंसाचे मोठे उपकार आहेत त्यानं भगवान कृष्ण परमात्मा दाखविले. खरंच त्या नकराचे उपकार आहेत, तिनं जर त्या गजेंद्राचा पाय धरला नसता तर हरी कोणच कळाला नसता. विठ्ठल विठ्ठल हिरण्यकश्यपूमुळे आपल्याला नरसिंह भगवान दिसले. हिरण्यकश्यपू नसता तर भक्त प्रल्हाद सुद्धा नसता. ऐका, चिंतन आहे का? म्हणजे चांगल्याला जे महत्व आहे ते वाईटामुळे आहे. बघा तुकोबारांची भाषाच आहे. वाईटाने भले हीन दाविले चांगले, हीन दाविले चांगले, हीन दाविले चांगले. चांगल्यावर मोठे उपकार आहेत. वाईटानच न्याय निवाडा करून दिलाय. ही चांगलं आहे आणि ही वाईट आहे. तुकोबारा लांबून या दोघांचं भाषण ऐकायले होते. नेमकं काय चर्चा चालते आणि वाईट असं म्हणलेलं कुणी ऐकलं? तुकोबाराने ऐकलं. म्हणूनच तुकोबारा म्हणतात वाईटाने भले हीन दाविले चांगले. तिथंच लिहिलं महाराजांनी लगेच ती वाक्य ऐकून. आणि मग महाराज विचार करू लागले, म्हणजे आता चांगला म्हणून चांगल्याच्या जर बाजूला जावं तर वाईटाचं शत्रुत्व पत्करावं लागतंय. कारण ह्या दोघांची कटकाकटकी झालेली आहे. दोघांचं शत्रुत्व आहे. दोघांपैकी कोणाच्याही एकाच्या बाजूला जर गेलं तर एकाचं शत्रुत्व ठरलेलंच आहे. वाईटाच्या बाजूला गेलात चांगल्याचं शत्रुत्व आणि चांगल्याच्या बाजूला गेलात वाईटाचं शत्रुत्व. कारण नियमच आहे. शत्रूचा मित्र कोण असतो? शत्रूचा मित्र कोण असतो? शत्रू असतो. आणि शत्रूचा शत्रू मग तो मित्र होतो. पण शत्रूचा मित्र तो मात्र कोण असतो? शत्रूच असतो. चांगल्याच्या बाजूला जावं तर वाईटाचं शत्रुत्व आणि वाईटाच्या बाजूला जावं तर चांगल्याचं शत्रुत्व. तुकोबाराय म्हणले कोणाची बी एकाची बाजू घेतली तर उगच एकाचं शत्रुत्व वाटायला येत आहे. नकोच म्हणले या दोघाच्या फंद्यातच पडणं नको. निंदी कोणी मारी
वंदी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा वेगळा तोही पासोणी. या दोघाच्या भानगडीतच पडायचं नग म्हणले. आपलं आपलं वेगळं, कोणी निंदू कोणी वंदू. तो कुबार आहे म्हणूनच या दोघापासून वेगळे नको म्हणले. या दोघांचा सहवास, या दोघांची संगती काही कामाची नाही. विनाकारण शत्रुत्व वाटेल येत असेल तर नकोच नकोच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात बघा, लागोने दो पाप पुण्य अंगा, लागोने दो पाप पुण्य अंगा, लागोने पाप पुण्य अंगा, लागोने पाप. अग्निरूप झाल्यामुळे लागोणी दू पाप पुण्यांगा, आम्ही अंगाला पापही लागू देत नाहीत आणि पुण्यही लागू देत नाही. मग महाराज इथून अगोदरची जी तुमची भाषा आहे, आता तुम्ही म्हणताय आम्ही अंगाला पापही लागू देत नाहीत आणि पुण्यही लागू देत नाहीत, आणि तुम्हीच म्हणताय पुण्य फळ दे बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, आणि झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. तुकोबाराय म्हणतात हो ही माझीच भाषा आहे. हे असं कसं काय महाराज? ऐक म्हणले कसं आहे, रानात गेल्यावर काटा मोडला, काय झालं? काटा काटा मोडतोय की रानात गेल्यावर? रोडवरून खाली उतरलं तरच काटा मोडत असतंय. रोडच्या कडेला शेत आहे आणि रोडवर उभारून काटा मोडत नाही. हा, रोडच्या खाली मध्ये शेतात उतरावं लागतंय मग काटा मोडत असते. पण समजा शेतामध्ये गेल्यावर काटा मोडला, मग कशानं काढतंय माणूस काटा? काट्यानं आहे का नाही? म्हणजे पाठच आहे, काट्यानं काटा काढायचा माहिती. म्हणजे पाठातलं आहे. रानात काटा मोडल्यावर माणूस कशानं काटा काढतंय? काट्यानं काट्यानं काटा काढतंय. बरोबर आहे का नाही? बर, आता आता खरं खरं सांगा, मग पायात मोडलेला काटा चांगला का ज्या काट्यानं काटा काढलाय ती काटा चांगला? बर, पाहुणे 11 वाजले खरं उत्तर म्हणूनची नाही गेली. कोणता काटा चांगला? कोणता? हा, ज्या काट्यानं काटा काढलाय ती काटा, बोला की काही बोलच चांगला आहे की नाही? मोडलेला काटा किती दुखतय ती, पण ज्यानं काटा काढलाय ती खरंच चांगला का नाही? मग काटा काढला त्यानं पायातला, काय या काट्याचे उपकार आहेत म्हणलं. वा, पायातला माझा काटा काढलाय ना, आणि पायातला काटा काढला म्हणून ज्या काट्यानं काटा काढला होता ती असा बघली की ठेवला, लय चांगला आहे म्हणून. कुठे ठेवला? खिशात. असा खिशात ठेवला इकडे. हा, मग खिशात ठेवला. दुपारचं जेवण फुल जेवण केलं, आणि मग फुल जेवण केल्यावर पुढं काय असतंय? मग बेदोनी 4च असते की पुन्हा 5 असते. हा, मग जेवण फुल झाल्यावर माणूस रिवर्स गिअर कशाला टाकी? मस्त उगा अंग टाकल्याबरोबर महाराज त्याची खिशात ठुलता काटा ती डिहरीत मोडला. आता खरं खरं सांगा,
पायात मोडलेला काटा चांगला का डिहरीत मोडलेला चांगला? पायच. आता बोला. हा खरं का नाही? पायात मोडलेला दोन्ही चांगलं. चांगला, डिहरीत मोडलेल्यापेक्षा आहे की नाही? विठाला विठाला काटा कोणताच चांगला नाही, हे का लक्ष? मग पायात मोडलेला काय आणि डिहरीत मोडलेला काय? उलट उलट. ज्या काट्यानं काटा माणूस काढतय त्याचं काम संपलं की माणूस त्याला तसंच टाकून देत नाही. मग काय करते? त्याचं नाक हाणतय. खरं खोट आहे? तुकडा करूनच टाकून देते का? ती सुद्धा चांगला नाही नाही, तेवढ्या पुरता वापरलाय ती, फक्त काटा काढण्यापुरता. आणि काटा काढला की त्याचं काम संपलं, त्याला सुद्धा टाकूनच द्यावं लागतंय. त्याला असं बघले खिशात ठेवून जमत नाही. तसं महाराज म्हणतात पुण्य चांगलं आहे. हो, पुण्य चांगलं आहे, पण तिथवर जाऊस तरच चांगलं आहे. त्याच्या पुढं मग ती सुद्धा बाधक ठरू शकतंय, म्हणून ती नकोच म्हणले. बघा किती सूक्ष्म विचार मांडलाय तो कुंभारायाने. संकल्प विकल्प विकल्प आणि मावळोनी पुण्य पाप. पण कधी मावळतोय महाराजी? महाराज म्हणले देवाच्या संगतीत गेलं, देवापर्यंत गेलं की यांचा काहीच संबंध राहत नाही. संकल्प विकल्पाचा संबंध राहत नाही, ना पाप पुण्याचा संबंध राहत नाही देवापर्यंत गेल्यानंतर. हो, आणि म्हणून तुकोबराय म्हणतात पाप पुण्य अंगी ना तळे त्या. कारण त्या चांगल्या वाईटा सोबतचा जो संघर्ष आहे, युद्ध आहे, ते 1-2 दिवसाचं नाही. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, युद्धाचा प्रसंग.
महायुद्धाचा प्रसंग. तुकोबाई म्हणतात चांगल्या वाईटासोबतचा संघर्ष 1-2 दिवसाचा नाही, रात्रंदिवस आहे. रात्रंदिवस. एक जण म्हणला महाराज तुम्ही कोणासोबत युद्ध केलं? मी तर तुमच्या हातात कधीच तलवार बघितली नाही. युद्ध करायचं म्हणल्यावर शस्त्र लागते, अस्त्र लागते, कोणीतरी शत्रू लागतो, प्रतिस्पर्धी लागतो, मग त्याच्यासोबत युद्ध केलं जातं. आणि मला कमाल वाटते महाराज तुमच्या भाषेची, तुमच्यासारख्याचा शत्रू असावा. मग तलवार तर मी कधीच बघितली नाही तुमच्या हातात, कसं युद्ध केलात, कोणासोबत केलात? मग महाराजांनी उत्तर दिलं बघा, म्हणजे ऐक म्हणजे साधका, मी युद्ध केलं कसं, कोणासोबत केलं? अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबाई म्हणतात मी बाहेरून जगासोबत युद्ध केलं आणि आतून मनासोबत युद्ध केलं. पण जगासोबतचा संघर्ष म्हणा, जगासोबतचं युद्ध म्हणा, फार कालपर्यंत महाराज करत बसले नाहीत. आणि शहाण्या साधकांना लवकरच सावध व्हावं, जगासोबत लय संघर्ष करत बसू नये, काही कामाचा नाही ती संघर्ष. आता याची केली सांडी. तुकोबाई म्हणतात काय तोंडी लागावी, काय कोणाच्या तोंडी लागावं? जगातला संघर्ष शहाण्या साधकांना लवकर संपवा म्हणा, अगर त्यागावा, लवकर बाजूला जावं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. कारण लोकांत भक्तीला बाधकच आहे, साधक नाही. शहाण्यानं लवकर सावध व्हावं आणि लय लोकांतात न रमता उग एकांतात जावं. एकांतात बसून एक बी माळ जपली तर ती कामाचीच आहे. विठ्ठल विठ्ठल लोकांत बाधक काय? घोड्यावर मी बसू देत नाही, त्यांना काम धरून चलू बी देत नाही. खरंय का खोट आहे? कितीतरी प्रमाणात तो करायचे. अति बोलू जाता म्हणती हवाचार, आणि न बोलता म्हणती गरवी. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता म्हणती नपुसक. कधीतरी महाराजांनी वर्णन केले. म्हणजे म्हणूनच बघा तुकोबारांनी लोकांच्या बोलण्याला उलटीची उपमा दिली आहे. लोक तैसा वोक, वोक म्हणजे उलटी. धरिता धरवेना अभक्त जिरेना संत संग. उलटीची उपमा दिली लोकांच्या बोलण्याला तुकोबारांनी. किती तुकोबारांनी सूक्ष्म विचार केला असेल बघा. उलटीचीच उपमा का बरं दिली असेल? लोकांच्या बोलण्याला उलटीचीच उपमा का दिली असेल? ऐका, उलटीची उपमा तुकोबारांनी एवढ्यामुळेच दिली. उलटीचं एक गणित फार चांगलं आहे. उलटीच काय? येण्याच्या अगोदर उलटी मिस कॉल करून सांगते मैं आ रही हूं. खोट आहे का? खोट आहे का? अहो मळमळ होणं म्हणजे ती मी उलटीचा मिस कॉलच आहे. ती मळमळ होणं म्हणजे उलटी बी हुशारच आहे. की यायच्या अगोदर सांगते म्हणजे सावध करते म्हणजे चांगलीच आहे. ती मळमळ व्हायला चालू झालं की समजायचं उलटीचा मिस कॉल आहे. मळमळ व्हायला चालू झालं की मग काय करतात मग माणसं पुन्हा असं म्हातारा माणूस बघून, हो बाबा सुपारीचं खांडूक असलं तर द्या की म्हणतात. बरोबर आहे की नाही? सुपारीचं खांड असलं तर द्या बरं. म्हणजे अपेक्षा असती सुपारीच्या खांडानं तरी उलटी दाबावी. पण ऐका, त्या सुपारीच्या खांडकानं बिचारी दबली तर दबली, नेटात जर आलेली असली तर गौरीच्या खांडानं सुद्धा दबत नाही. खरंच नाही दबत, तर नाही दबत. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणले लोक तैसा ओक धरिता धरवेना. कोण कधी काय बोलल आणि कुणाला बोलल काही नियम नाही. हो. आणि जनासोबतचा संघर्ष तुकोबारांनी लवकरच ओरडता घेतला. नको म्हणल्या, काही कामाचं नाही. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. लोकांचा त्याग करा म्हणजे भक्ती करायची. आणि एकांतात गेल्यानंतर मनासारख्या बलाढ्य अशा शत्रूवर तुकोबाराय विजय मिळविण्याकरता चिंतन करू लागले. आणि खरी शूरता त्याच्यातच आहे. मनासारख्या बलवान अशा शत्रू सोबत युद्ध करणं सोपं समजू नका.
कारण दिसतंय त्याच्यासोबत हात दोन हात करता येतील, पण दिसतच नाही त्याच्यासोबत युद्ध कसं करावं. जे दिसतंय त्याच्यासोबत माणूस युद्ध करील, त्यानं दोन हाणल्या तर ही एक तर हानील, पण जी दिसतच नाही कसं त्याला परास्त करावं, कसं त्याच्यासोबत युद्ध करावं, फार अवघड आहे. आणि अशा अदृश्य अशा शत्रू सोबत तुकोबारांनी संघर्ष केला, अनेक दिवसपर्यंत केला. आणि परमार्थिक पथिकाला दोन प्रकारचा संघर्ष करावाच लागतो, सकारात्मक सांगितलंय. त्याला शम निग्रह आणि दम निग्रह म्हणतात. आधी दमा इंद्रिये, इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह असा क्रमच आहे. डायरेक्ट मनोनिग्रह शक्य नाही. प्रथमतः इंद्रिय निग्रह, आणि इंद्रिय निग्रह केल्यानंतर मनाच्या निग्रहाकडे वाटचाल साधकानं केली पाहिजे. अगोदर इंद्रिय निग्रह का? प्रथमतः इंद्रिय निग्रह करण्याचं एकच कारण सांगितलंय, मन ज्यांच्या बलानं बलवान आहे ते म्हणजे इंद्रिय. मनाजवळ स्वतःच असं फार मोठं बळ नाही. मनाजवळचं मोठं बळ जर कोणतं असेल तर इंद्रियांचं बळ. मनोध्यक्ष इंद्रियानाम, अध्यक्ष म्हणून मिरविते खरं, पण स्वतःपाशी बळ नाही. पण मना एवढं चतुर कुणीच नाही बघा. स्वतःजवळ ताकद नाही, पण प्रत्येक इंद्रियावर याचं फार बारकाईनं लक्ष आहे. आणि कसं आहे, वर्म असते होती एक, कुणी बी कुणाची स्तुती करा, स्तुती केल्यावर चांगलं वाटते का कसं वाटते? अहो किती बी गारवा असू द्या, गारच लागत नाही पुन्हा. स्तुती जर केली, आता जर मी म्हणलं काय महाराज पकवाज वाजीला तुम्ही, पंचा महाराज म्हणलं काय महाराज सारा म्हणला तुम्ही, पुन्हा थंडीच वाजत नाही. वाजेल का? अजिबात. कुणी बी कुणाची स्तुती करा, गारवा असू द्या, अजिबात थंडी वाजायचं कारणच नाही. कशाला थंडी वाजते? म्हणजे सर्वसामान्याचं सोडून द्या, जगाच्या मालकाला सुद्धा स्तुती आवडते. देव कशाला प्रसन्न होते? स्तुतीनं. म्हणजे अगदी सर्वसामान्य जीवापासून देवापर्यंतचा विचार करा, स्तुतीनं सगळी काय होते? प्रसन्न होते. ही मन एवढं चॅप्टर आहे महाराज. मन प्रत्येक इंद्रियाची स्तुती करत आहे. वा, डोळ्याला म्हणणार वा, काय दाखवायला वा तुम्ही, वा खरंच बरं का. आणि तुमची दृष्टी किती चांगली आहे, काय चांगलं दिसतंय. आणि तुम्हाला असंच महाराज स्तुती केली मनानं त्या डोळ्याची, काय कशाला ती पांडुरंगाकडे बघते पुन्हा? काही संबंध आहे का? काहीच संबंध नाही पांडुरंगाकडे बघायला. लय टीव्ही चांगली दाखवली म्हणाजी राव तुम्ही, असं स्तुती तोंड भरून कौतुक केलं की पुन्हा डोळे पांडुरंगाकडे बघत. प्रत्येक इंद्रियाची स्तुती करणार, आणि स्तुती केली की ही इंद्रिय सुद्धा काय होतात, मग फुगतात. त्यांना स्तुती हवी हवीशी वाटते. आणि ह्या दोघांचं घनिष्ठ असा संबंध आहे, मन आणि इंद्रिय. या इंद्रियांना विसर पडलाय. आपण स्वतंत्र असताना सुद्धा कुणाच्या तरी अधीन जीवन जगत आहोत. आपण स्वतंत्र बलवान असताना सुद्धा आपलं बळ कुणाच्या तरी स्वाधीन आपण केलेलं आहे, याचं सुद्धा भान यांना राहिलेलं नाही. आणि मग बघा मग कसं होतं ते. यांना जर कधी अशी अडचण पडली, एकमेकाची स्तुती केली की किती प्रेम असते माणसाचं. आणि मग असं कीर्तनात बसायची वेळ आली, फुलारी महाराज कीर्तन चालवून, फुलारी महाराज 12 वाजता कीर्तन सोडणार आहेत, आणि पाय म्हणतात एक पाय दुसऱ्याला म्हणणार 12 वाजता सोडणार आहेत फुलारी महाराज कीर्तन. असंच करून बसायचे. कसलं मनाची राव स्तुती करीत होती आपली, लय मांडी चांगली घालता, लय फिट बसतो. कसं जरा मुंगे आले आणि बाहेर आता बघू एकदा फोन करून. मग एका पायानं फोन केला, मनाजीराव लईच मुंगे आल्यात बघा, थोडं जरा ढिलाई दिली तर बरं होईल. मनाला तीच काय 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 हरकत नाही, काही सुद्धा हरकत नाही, तुम्ही आराम करा.
मग आराम करा म्हणल्यावर मग पाय मांडी घालून बसत. फुल परवानगी हेड ऑफिसहून आली, कशाला कोणतरी महागारी गेली, एक पाय उभा राहते. एक उभारल्यावर दुसरा कसा गप बसेल? नाही. दुसरा सुद्धा गप बसत नाही. ती बी मानाजीरावला फोन करते, मानाजीराव त्यांना सुट्टीवर पाठवलं, मग आम्हाला बी सुट्टी द्या की. काय हरकत नाही, तुम्ही बी सुट्टी. मग दोन्ही पाय उभा राहतात भर कीर्तनात, आणि मग हात लोंबकाळले तिथं तरी कवर असे लोंबकाळत बसते. लगेच फोन, त्यांना सुट्टी दिल्यावर आम्हाला का नाही? मन म्हणते काय हरकत नाही, तुम्ही बी सुट्टीवर. आणि मग हात बरोबर असे गुडघ्याच्या पुढे येतात. गेले का लक्षात? हात असे बरोबर गुडघ्याच्या पुढे येतात. त्याला आपल्याकडे ग्रामीण भागात एक शब्द आहे बघा, त्याला आकटी म्हणतात का नाही? आकटी म्हणतात. मग आकटीत काय भाषेत माहितीये का? ही कणीस म्हणलं तर, आणि मग ही कणीस पुन्हा गप राहत नाही, आकटीत जात आहे. आणि कीर्तन झाल्यावर होर पळूनच बाहेर निघतंय. सांगण्याचे तर तेवढाच आहे. दम निग्रह झाला नाही, शम निग्रहाचा विचार करून काय उपयोग आहे? चक्रवर्ती म्हणत असतात, साधकांना प्रथमतः आपलं आसन स्थिर केलं पाहिजे. आसन सिद्ध झाल्याशिवाय मनाच्या स्थिरतेचा विचार सुद्धा करू नका. ज्याचं आसन स्थिर झालंय, आसन सिद्ध झालंय, तो साधक मात्र तत्परतेनं मनावर विजय म्हणजेच मनाला स्थिर करू शकतो. थोडे आहे चित्त सहाय्य झाली या, मग ती सहकार्य करते. का? कारण ती बी ओळखून घेते आपलं बळच हे ना सगळं कसं आहे बघा. एक सांगतो आणि थोडासा पुढला विषय, थोडस विरुद्ध वाटेल कदाचित. काही साधक याच्या पुढचा विचार करतात. म्हणजे आपल्याकडं नाग जर निघाला आपल्याकडं, शिपुठाना असंच म्हणतात की काय म्हणतात? मग तोंड काय हा ना म्हणतात? तोंड हा असं म्हणतात का नाही? हा ऐकायला कसं म्हणजे? हा, जसं आपल्याकडं नाग निघाल्यावर तोंड हा म्हणतात. तोंडच्याचा सगळी त्या नागाची ताकद कुठं? तोंडात. बरोबर आहे की? तोंडात. खरा शहाणा सुज्ञ साधक एखादा, बरं का, सगळ्यांना घडत नाही, खालच्यानी मारीत म्हणा, अगर खालच्या सोबत झुंज देत बसतच नाही. मग एखादा निबर असते, डायरेक्ट बॉसलाच झुडपीत येते. माझं बोला लक्ष दिले? बॉसला जर झुडपिलं तर खाल्ली पुन्हा ना दिस लागत नाही. ती म्हणते बॉसला झुडपिलं येडे, आपल्याला काय मोजणार आहे ते. बऱ्याच वेळेला असंही होऊ शकतंय, डायरेक्ट मनासोबत तेवढ्या तोला मोलाची जर झुंज दिली तर मग इंद्रियासोबत लय लढत बसण्याची बी गरज नाही. असे दोन टोक आहेत. एक तर इंद्रियापासून चालू करा, आणि धमकच असली तर मग त्यांना डायरेक्ट मनासोबत झुंज द्यावी. मनासोबतच झुंज का डायरेक्ट द्यायची? बॉस आहे तो, बॉसला झोडपिलं की मग ही बाकीचे काही करीत नाही, पुन्हा गप बसते. बरं, बॉसला बी झोडपायचं आहे, डायरेक्ट बॉसला झोडपिणं सुद्धा सोपं नसतंय. आणि मी तर म्हणतो खरा शिव तो आहे, डायरेक्ट बॉसला झोडपित आहे का नाही? म्हणजे डायरेक्ट बॉसला झोडपिलंय ज्यानं, खरा शिव. संत अशेत महाराज, संत महात्म्याने डायरेक्ट मनासोबत झुंज दिली आणि ती झुंज यशस्वी साध्य केली. आणि म्हणून तुकोबारायांची भाषा आहे, एवढ्या मोठ्या बलवान आणि अदृश्य अशा मनावर विजय साध्य करताना खरी झुंज देणारे जर कोण असतील तर झुंजार ते एक विष्णुदास जगी.
पाप पुण्य अंगी नातळे त्या विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. एका चरणाचा भावार्थ झालेला आहे आणि आपली वेळ संपलेली आहे. अगदी अत्यल्प वेळेमध्ये राहिलेल्या तीनही चरणाचा भावार्थ मांडून शेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. तो साधक म्हणला, महाराज मनासारख्या बलवान शत्रूवर तुम्ही विजय मिळवला, त्याच्यासोबत झुंज दिली, पण महाराज तुमच्या सोबत तुमच्या जवळ एवढं प्रभावी असं शस्त्र आणि अस्त्र कोणतं होतं ते तर सांगा. आणि त्या शस्त्राचा उल्लेख करत असताना तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन. गोविंद आसनी गोविंद जयनी गोविंद आसनी गोविंद जयनी गोविंद आसनी गोविंद गोविंद आसनी गोविंद साधका माझ्या जवळ गोविंद नामाचं शस्त्र होतं. गोविंद नामाचं, गोविंद नामाच्या शस्त्रामुळेच मला मनासारख्या बलवान अशा शत्रूवर विजय मिळवता आला. गोविंद हो, गोविंद शब्दातलं सामर्थ्य काय आहे? गोविंद गोविंद म्हणजे काय? गाम विंदती इति गोविंद. गो आणि विंद विग्रह करा.
गो शब्दाचे शास्त्रामध्ये अनेक अर्थ केलेत. इंग्रजी प्रमाणे अर्थ जर घेतला तर गो म्हणजे जाणे, गो नाम इंद्रिय, गो नाम गाय, आणि विंदान करणे म्हणजे नेम धरून वार करणे. भिल्ले विंदिले शारंगधर, विंदान करणे म्हणजे नेम धरून वार करणं. आणि गो शब्दाचा या ठिकाणी अपेक्षित अर्थ आहे गो नाम इंद्रिय, इंद्रिय नाम मन. मनाच्या मुखावर नियम धरून वार करण्याचं काम जे करतं त्याचं नाव गोविंद. विठ्ठल 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 मनाच्याच मुखावर का वार करायचा? कारण सांगितलं. कारण इथून पाठीमागले सगळे पुरावे कोणापाशी आहेत? मनाजवळच आहेत. काय इथून पाठीमागले सगळेच पुरावे विचारा त्याला, ते सगळं सांगते. लांब कशाला? आत्ता उग विचारा कोणी कोणी डुकली हाणली र, ती लगेच खट खट म्हणते. हा असं म्हणू दे बरं, झोपू नका कीर्तनात. हा काय बी कसं म्हणाला महाराज, झोपलो नाही मी, ध्यान लावून कीर्तन ऐकायला म्हणते. झोपलेलं मान्य करत नाही, पण त्यांनी त्यांच्या मनाला विचारा, झोपलास करा बाबा? ती नाही झोपलो म्हणतानाच म्हणते तू खोटं बोलायलास. लक्षात, मी झोपलो नाही म्हणताना लगेच उत्तर देत आहे मन मधल्या मध्ये, म्हणते तू खोटं बोलायलास. म्हणजे सगळे आथ ते इथेपर्यंत इथून पाठीमागले सगळं कमी जास्त झालेलं कोणाला माहिती आहे? काही बी असू दे, ते अंधारातला असू द्या, उजेडातला असू द्या, पहाटे 4 वाजता बांध चाललेला असू द्या, रुंड उचलून नेलेला असू द्या, दुसरीचे डहाळे उट्टीलेले असू द्या, सगळे कुणाला माहिती आहे का नाही माहिती? हा, आणि उगच वाटतंय माणसाला कुणालाच माहित नाही, फक्त मलाच माहिती आहे. गैरसमज आहे माणसाचा, मलाच माहिती आहे कुणालाच माहिती नाही, हा माणसाच्या मनातला गैरसमज आहे. माहितीसाठी सांगतो, लक्षात ठेवा. आपलं सगळंच ज्यांना माहिती आहे असे 3 जण आहेत. एकटं मनच नाही. किती जण आहेत? 3 जण आहेत. सगळंच माहिती आहे त्यांना. किती जण आहेत? 3 जण आहेत. हो, एक तुमच्या माहितीतला सांगतो, ऐकून असाल कदाचित. चित्रगुप्त त्याचं नाव आहे. चित्रगुप्ताकडे ही खातच दिले देवानं. कोणतं? फक्त नोंद करीत राहायचं. कोण कोण कीर्तनाला आलंय, पंक्तीला कोण कोण होत, लय गाराची दिवस राहू असं कोण कोण म्हणलं, असं सगळे पकवाज कोण होतं, कीर्तनात कोण कोण येऊन बसलं, इना कोणाच्या गळ्यात होता, सगळं 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 लिहून ठेवताय ते. मग डुकली मारलेली लिहित नसेल का? ती डुकली बी मारलेली लिहित आहे. त्याला कामच आहे काय करायचं? लिहायचं. आणि त्याला विशेष देवानं अशी शक्ती दिली आहे. किती माणसं आहेत पण सगळ्या जीवाचं सगळंच लिहित आहे ती माणूस. चित्रगुप्त अगदी टायमिंग सहित लिहित आहे. एवढ्या वेळेला यानं रूम न उचलून नेलं. बरोबर पहाटे 4 वाजता बांचारला लगेच ती टाइम सहित. पण ती माणसं तिथं मान्य करीनं गेली. कुठं? त्यांचं रूम न उचलून आणलं होतं. काय बी कसं म्हणाला तुम्ही? मी कशाला रूम न उचलून? मी 4 रूम नाहीत माझ्या बांधवर पडले, बघा तुम्ही आता. असं तिथं माणसं म्हणायली. आणि म्हणून मग देवानं त्या चित्रगुप्ताकडे डबल काम दिलं. तू काय कर म्हणले, ह्यांची कॅसेटच करून ठेवू, हे असं ऐकत नाही, मान्य बी करीत नाही. मग त्याचं उलट नाव केलं पुन्हा गुप्त चित्र. चित्राचं नाव, चित्रगुप्ताचं नाव उलट केलं गुप्त चित्र. चित्रगुप्ताचं उलट गुप्त चित्र. आणि मग तेव्हापासून त्याला डबल ड्युटी लागली. महाराज ती कॅसेट करीत लिहित आहे. CCTVच चौकट लावली त्यांनी. मग तिथं जर म्हणलं मी अजिबात डुकली हल्ली नाही, आणि मग असा मोठा पडदा असते ती लगेच कॅसेट टाकते. डुकली मारली नाही म्हणतो, ही झाड कोसळलेलं कोण आहे? मग असं डायरेक्ट पडद्यावर दाखवलेलं जात आहे. जिथं पुन्हा खोटं बोलायची सोय ती चित्रगुप्त. नंबर 2 देव. देवाला सगळंच माहिती आहे. न सांगता तुम्हाकडून सगळं माहिती आहे. सगळं आता हो गपका उभारतय. मग ती
पुंडलिकरायांनी बांधून ठेवले म्हणूनच गप उभा आहे ती कमरेवर हात देऊन. ती बॉन्डवर जर तेवढा मुद्दा लिहायचा टाळला असता पुंडलिकरायांनी तर त्यानं इंगाच दाखविला असता. कोणी देवानं, का त्याला सगळंच माहिती आहे ना, कोण किती पापी आहे कोण किती पुण्यवान आहे कोणाला माहिती आहे? देवाला माहिती आहे. ती गप काय तसं बॉन्डवर लिहून घेतलंय, मूड पापी जैसे तैसे आहे का नाही, लिहून घेतलं का नाही? मूड बिन पापीन जसे असतील तसे असतील देवा, समचरण करायचे आणि समदृष्टी करायची, अजिबात वळवळ करायचं म्हणून गप आहे ती बिचारा. नाहीतर काय सोडलं असतं महाराज त्यांना, जरी मी दृष्टी करीन वाकोडी. ब्रह्मांडाच्या उतरंडी पाडण्याची नुसती ज्याच्या नजरेत महाराज शक्ती, ती गप बसला असता का? पण गप आहे देव. आणि नंबर 3 त्याचं नाव आहे मन. मनाला सगळंच माहिती आहे, सगळंच माहिती आहे, सगळं. आणि मग सगळे पुरावे ज्याच्या जवळ आहेत ते मन गप बसत नाही. माळ घालायची म्हणलं असं कीर्तन ऐकलं मस्त. माळ घातलीच पाहिजे वेळ, आता लई जोरात सत्ता चालू आहे. आणि काय माळ घातल्यावर फायदाच आहे की पंक्ती एकतर जोरात आणि पुन्हा पाया पडून दक्षिणा काय कसला मानन सन्मानन, माळ घालावीच लागणार आहे कडे असा विचार केला. आणि कीर्तन संपलन मंडपाच्या बाहेर पाऊल टाकला की लगेच मन म्हणतं होय माळ घालायची म्हणाला असतो. आणि ही महागल्ला केलेलं कुठं ठेवून टाकायचंय म्हणून कोण म्हणतंय? मनच म्हणतंय त्याला. आणि मग मंडपाच्या बाहेर पाऊल टाकल्यावर पुन्हा येईल का तसला विचार? मन अजिबात ती विचार येऊ देत नाही. सगळे पुरावे त्याच्या जवळ आहेत, ती अजिबात चांगला मार्ग धरवली आहेत. आणि म्हणून सगळे पुरावे ज्याच्या जवळ आहेत, साक्षीदार जर फोडला एकतर फोडावा, नाहीतर मग पुन्हा डायरेक्ट बाजूलाच करावा. 2च पर्याय असतात, एक तर साक्षीदार फोडावा, नाहीतर बाजूला. 2च बरोबर आहे की नाही? 2च पर्याय त्याच्यात. ज्याच्या जवळ पुरावे आहेत तो कुवारा म्हणतात त्याचं जर तोंड हाणलं तर पुन्हा ती साक्षी देईल का? सगळे पुरावे मनाजवळ आहेत म्हणून मनाच्या मुखावर वार करणारं शस्त्र आम्ही जवळ घेतलं. गोविंद आसनी, गोविंद शयनी. बसल्यानंतर जवळच होतं शस्त्र, झोपल्यानंतर सोबतच. गोविंद त्या मनी बैसलासे म्हणले आम्ही मनाच्याच मनात गोविंद बसवला. मनात बसवला असं म्हणत नाही तो कुवार आहे, त्या मनी गोविंद बसवला म्हणजे मनाच्या मनात आम्ही गोविंद बसवला. आणि खरं आहे बरं का, बरेच काम मनावर घेतल्याशिवाय होत नाहीत. नुसत्या मनावर घेऊन कामं होत. माणसं म्हणते तू गोबल्याला मनावर घेऊन करा बरं एवढं, पण नुसतं मनावर घेऊन होत. मनाच्या मनात जर आलं तर काम होतच. पण ते लाग चावले मन लागली शे गोडी, ते जिवे न सोडी ऐसे झाले असं व्हावं लागल. तुकोबरा म्हणतात आम्ही मनाच्या मनात गोविंद बसवला. महाराज एका शस्त्रानं तेवढ्या रणांगणात तुम्ही गेला होता, एका शस्त्रानं विजय मिळवता आला तुम्हाला? म्हणले अजिबात नाही. आणि काय काय होतं म्हणले माझ्यासोबत एक ऊर्ध्व पुंड्रभाड, कंठी शोभे माळ आणि कापीजे कळीकाळ. कसलं शस्त्र होतं म्हणले? वर मुख करून, ऊर्ध्व म्हणजे वर मुख करून, पुंड्र म्हणजे चंद्राकार, भाळ म्हणजे कपाळ. वर मुख करून चंद्राकार. गोपी चंदन टिळा, ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. किती शक्ती आहे या शस्त्रामध्ये नास्त्रामध्ये. कापीजे कळीकाळ तया भेने. एवढंच नाही, या शस्त्रास्त्रामुळं काळ थरथरा कापतो. आम्ही माथा दिला पाय म्हणजे जगा काळ काय, पण या सामर्थ्यानं आम्ही माथा दिला पाय. एवढंच नाही तर तुकोबरा अगदी टोकाची भाषा वापरतात. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. आता आमच्यात कसलाच भेद राहिला नाही. आमच्या जवळ सुद्धा शंख आहे, आमच्या जवळ सुद्धा शंख आहे. पूजेत वाजवाय नाही, युद्धाची सुरुवात शंख वाजवून असते. देवाजवळ बी शंख आहे आणि आमच्याजवळ सुद्धा आता शंख आहे.
देवाजवळ सुद्धा सुदर्शन चक्र आहे आणि आमच्या जवळ सुद्धा हो बघा नका जाऊ त्यांच्या गावा नामधारकाच्या शिवा आणि सुदर्शन यावा घरटी फिरे होती. म्हणजे जिथं महात्मा असतो नामधारक असतो त्यांच्याजवळ सुदर्शन चक्र सुद्धा आहे बरं का. एवढं सगळं शस्त्रास्त्र तुकोबारायाकडे आहेत. तुकोबाराय म्हणतात त्यात विशेष आहे, परास्त होण्याची वेळ तर आमच्यावर येणारच नाही, पण जरी आली तरी एक तांब्याभर अमृत आम्ही तिथं घेऊन गेलो म्हणजे रणांगणावर. असं नाही काय तांब्याभर अमृत नाही, मग नाम अमृत सार मुखा माझी. आमच्या मुखातच अमृत आहे, नाम अमृत आमच्या मुखातच आहे, परास्त होण्याची वेळ येणारच नाही. आणि जरी बी आली तरी आमच्या मुखातच अमृत आहे, त्याच्यामुळं काही विषयच नाही म्हणले बाकीचा. हो तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नाम अमृत सार मुखा माझी. गोविंदासने गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली